नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर म्हणावी लागेल। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्याचं सर्व कर्ज काय केलेलं आहे, शासनाने माफ केलेलं आहे। असा एक नवीन जी.आर. 15 जुलै रोजी काय केलेलं आहे, निर्गमित केलेलं आहे। त्यामुळं मग जे शेतकरी चिंतित होते आपलं कर्ज माफ होईल का नाही, 2019ला आपल्याला कर्जमाफी मिळाली होती आणि आता 2026मध्ये भेटेल का नाही, अशी त्यांना एक आशा लागली होती। अशा सर्व शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो की तुमचं सर्व कर्ज काय होणार आहे, माफ होणार आहे। तुम्हाला संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहायचं आहे। कारण जे 2019 पासून ते 31 मार्च 2025 पर्यंत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेल्या मध्यंतरी जे कर्ज आहे शेतकऱ्यांचं थकीत उचललेलं आहे, अशा शेतकऱ्यांचं काय होणार आहे, त्यांना संपूर्ण माफी मिळणार आहे। आणि जी 50,000 रुपयाची जी अट होती ती काय केलेली आहे, 2026-27मध्ये शासनाने ती रद्द केलेली आहे। आणि जे कर्ज वन टाईम भरायचं होतं, ज्यांना 2019मध्ये माफी मिळाली होती, माफीचा लाभ घेतला होता शेतकऱ्यांनी, अशा शेतकऱ्यांचीही 50,000 रुपये त्यांना काय होणार होते, मिळणार होते। जे कर्ज आहे ते तुम्ही संपूर्ण भरा शेतकऱ्यांनी आणि मग नंतर तुम्हाला 50,000चा लाभ देऊ, हेही अट रद्द करून संपूर्ण कर्जमाफीची काय केलेली आहे, जवळपास घोषणा केलेली आहे। आणि सर्वच पात्र लाभार्थी शेतकरी जे आहेत ते ह्या निकषामध्ये बसत आहेत आणि लवकरच याद्या वगैरे प्रसिद्ध होतील शेतकऱ्याच्या। आणि शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही जी रक्कम आहे तुमची कर्जाची, तुम्ही जी उचललेली आहे ती संपूर्ण कर्जाची रक्कम त्या कर्ज खात्यामध्ये काय केली जाणार आहे, जमा केली जाणार आहे। आणि तुमची कर्ज माफ झाली अशी घोषणा शेतकऱ्याची काय केली जाणार आहे, लवकरच केली जाणार आहे। तर येत्या काही दिवसामध्ये तुमच्या याद्या वगैरे प्रसिद्ध होतील आणि संपूर्ण कर्जमाफी तुमच्या जी कर्ज आहे शेतकऱ्यावर ती काय होणार आहे, माफ होणार आहे। धन्यवाद।